नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक, हा रोहन. तर अच्छा हे तर जाऊ दे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला विचार पडला असेल की प्रत्येक टायमाला मी असंच का बोलतो की मी प्रतीक आणि हा रोहन. तर विषय असा आहे की ह्याला नाव घे बोललो की हा उखाणा चालू करतो. तर उखाणा घेऊन कुठला घेतो? मातीत माती नाही, सॉरी, भाजीत भाजी. माती तुझ्या आयुष्याची झाली ते इथे नको सांगू. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. हा उखाणा पण असे घेतो की आपल्या आयुष्याचे निबंधच सांगतो याच्यावरती. आता काय करणार, याच्यावर राहून याच्या आयुष्य मला माझ्यासारखं वाटायला लागलं. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक, हा रोहन. तर आज आम्ही आलोय आमच्या स्पॉटवर. एक स्पॉट बघितलाय, मस्त असा स्पॉट आहे. आज आम्ही तिकडेच आलोय. तर विषय आज घ्यायचा विषय असा की एकतर आज छान असा पाऊस पडत होता, सुंदर असं वातावरण झालेलं आणि घरीच बसलेलो. पाऊस पडत होता, कुठे जाऊ शकत नाही, काय नाही. मग बोललो काय करूया, कुठे जाऊया, कसं करूया. मग तेवढा त्याचा फोन आला की अरे यार मी एकटा, पाऊस पडतोय, एकटं एकटं वाटतंय. मग बोललो चल जाऊ कुठेतरी. तर आज आम्ही बेत केलाय स्पेशली चहाचा. तर आज आम्ही स्पेशली चहासाठी इथे आलोय स्पॉटवर, एवढ्या लांब शोधत 2 तासाचं अंतर काढून फक्त चायसाठी. फक्त चहासाठी आपण आलोय आज इथे. आज चहा आणि एखादी एक छोटीशी रेसिपी पण आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत, जेणेकरून तुम्ही पण त्या गोष्टीचा आस्वाद घ्याल, मजा घ्याल आणि आनंद घ्याल त्या गोष्टीचा. आणि टेस्ट वगैरे तुम्ही बघालच कसं काय प्रोसिजर आहे, काय आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल जे काय आहे ते. तर ऍक्च्युली आता विषय असा आहे की झालंय लेट, टाइम खूप कमी आलाय, म्हणजे खूप कमी टाइम राहिलाय. तर बघूया, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर सगळं काय संसार मांडूया. चूल लावायची, लाकडं जमा करायची पण आणि त्या त्याच्या आधी एवढ्या ओल्या पावसात क्लायमेट पण बघा. हा तुम्ही क्लायमेट बघा, मस्त असं हिरवल आहे. म्हणजे तसं नाही, हिरवळ माहोल आहे, माहोल आहे. नाही, हिरवल आहे जे काय आहे, ठीक आहे चला. तर तुम्ही क्लायमेट बघा. तर माहोल म्हणजे फक्त चायसाठी. हा फक्त चायसाठी. तर आम्ही विचार केलाय की आज आम्ही इथेच कुठेतरी बाजूला एक स्पॉट बघू. ही सुकी जागा दिसते तुम्हाला, यस, तिथेच आपली चूल लागेल किंवा तिथे आजूबाजूला बघू जागा, तिथेच चूल लागेल आणि तिथेच आपण आपलं संसार थाटू. यस. अरे काय प्रत्येक आम्हाला संसार थाटायचा, तुला जिजारवर थाटायचं, तिजारवर थाटत नाही, आणि तुला माझ्यावर थाटायचं. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. असू द्या, आपण संसार नको, आपला नको, याचा संसार थाटू. याचा आपण संसार थाटू आणि त्यावर पहिला चहाचा कार्यक्रम करू. तर आज स्पेशली चहाचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की या रोहनच्या चहाला. तर मित्रांनो, आपला संसार आपला नाही, भावाचा संसार थाटून झालेला आहे. चूल पेटलेली आहे आपली. तर आता ह्यावर बनवतोय आपण स्पेशली टोस्ट. आता टोस्ट तुम्ही बोलाल ह्यात स्पेशल काय? स्पेशल असं काहीच नाहीये. हा बघा थंडीने गारटलाय. तर आता भाऊ आपला आग लावतो तर शेक तरी घेतलंच पाहिजे ना. बरोबर बरोबर, शेक घे, पण एवढ्या जवळ पण नको घेऊ की तुझा हात भाजेल. हा, नशीब हात वरती. तर काय बोलत होतो मी, मेल्या विसरलो. हा तर हा आता बोलत हे होतो ते आपण टोस्ट बनवतोय. तर तो टोस्ट आपला जो खारी टोस्ट वाला टोस्ट असतो ना, आपण आज तो बनवतोय वेगळ्या अंदाजेमध्ये. म्हणजे जास्त असं स्पेशल काय नाही, जस्ट एक लाईक गार्लिक टोस्ट आणि सुंदर अशी चहा. तर आज आपण चहा आणि गार्लिक टोस्ट हे बनवायला आलोय. तर ह्याचा सीन असाच होता, घरात टोस्ट होते आणि एक छोटासा बटरचं पॅकेट होतं. बाकी काय नाही, फक्त ते आम्ही चांगलं रंगून सांगतोय की गार्लिक आणि टोस्ट करतोय. आता काय नाही, बस बस, असं काय बरोबर नाही. बोललाय भाऊ माझा. असं ते काय आता कसं आहे, अजून भावाचा संसार चालू नाही झालाय. हं. हा, संसार मध्ये कटिंग कशी करायची हे भावाला माहित नाही. तर जोपर्यंत त्याला माहित पडेल तोपर्यंत त्याला समजेलच, जाणवेलच. मेरी जान मेरे को एक्सपीरियंस से बता रहे हैं
बरोबर बरोबर, एक्सपिरियन्स घेतलाय मी आजूबाजूवाल्यांचा आमच्या, म्हणजे नाही, इट्स ओके आपण बॅक टू वर्क. बघ पहिल्या शिवी घातली आत वाजला. तर आपण कोकणचं बाय. वेल्या नारळ फिरवला. तर जाऊ द्या. तर आपण आता टोस्ट घेतलेले आहेत, तर आपण टोस्ट घेऊया. त्याच्या आधी आपण गार्लिक आणलंय, बटर घेतलंय, तर आपण ते मिक्स करूया. त्याचं काय बोलतो आपण, मॅरिनेशन तयार करूया, मिक्सर तयार करूया. तर त्यासोबत मराठीमध्ये बोल यार. मराठीत बोलतो. इंग्लिश जमत नाही तर मराठीमध्ये बोलू शकतो नॉर्मल, असं काय प्रॉब्लेम. अच्छा ठीक आहे, मला वाटलं तुला येत असेल इंग्लिश, पण ठीक आहे चालेल, मी मराठीत बोलतो. तर आपण त्याचं मिश्रण तयार करूया आणि ते आपण टोस्टला वरती लावूया आणि मग टोस्ट आगीवर आपण फ्राय करूया. एवढंच आहे, सोपं आहे, खाण्यासाठी खूप टेस्टी आहे. मी ह्याच्या आधी सुद्धा हे ट्राय केले, तर बघूया कसं करायचं काय ते दिसेलच तुम्हाला. अच्छा, तर मित्रांनो, काही वेळापूर्वी माझा भाऊ मला बोलत होता की अरे आपण फुकणी आणू, फूक ना मारतायत. या भावाला एवढा अनुभव आहे आग लावायचा, तरी पण इथे याची काय आग लागत नाहीये. चायच्या नादामध्ये जाशील, हृदय बाहेर काढशील, नाही फ्राय करून आणशील. चायच्या नादामध्ये एवढं लांब आलोय, चाय भेटते की नाही काही कळत नाही. दोन तास जायला, पण त्याच्यामध्ये चाय तरी झाली पाहिजे. भेटेल. तू जरा उठलास तर मी बनवून देईन चाय पटकन. कसं आहे, बडी बडी बाते आणि वडापाव खाते. बघ इथे बघा वडापाव, इथे बघा. अरे वा, शेवटी अनुभवाचे बोल हे जागे समजलं का? झाले. वडापाव. अनुभवाचे बोल जागे झालेच. आपण बनवून घेतलंय, आपण हे उरकून घेतलंय. टाक सर्व टाक. सर्व टाकू बोलतो. सर्व टाक. चहा कुठली आणली, सोसायटी का रेड लेवल? ही लाकडं काय ना पेटत नाहीये आणि बऱ्यापैकी ओली आहेत लाकडं. आणि पहिल्यांदा चहाच्या तलपनी रडवलंय, आयुष्यात पहिल्यांदा रडवलंय. कुठे टपरीवरती चाय पिलं असतं, कुठे घरी आराम केला असता, तर कुठे आम्ही चाय बनवायला. पण जाऊ दे, ही पण एक वेगळीच मजा आहे. हा पण एक एक्सपिरियन्स आहे आपला. दुराने डोळ्यात ना असे उखळले. आता मजा येणार आहे. आणि आता अंधार झालाय बऱ्यापैकी, हे बघा पूर्ण काळोख झालाय बऱ्यापैकी. तर प्रत्येकने एक जुगाड केला. आता तुम्हाला दिसतंय का, बाईक लावले आणि बाईकची हेडलाईट सुरू करून ठेवले. आता पूर्ण अंधार झालाय. पकड भाव आहे प्रत्येक. याच भाव, कशी वाटते चाय? अरे विषयच नाही भाई. परत प्रत्येक घरी पण चाय बनवणार नाही. नाही भाई, पण मी जर तुला सांगतो, जर ह्या चहाला चव आली ना, मी प्रत्येक टायमाला पाऊस पडल्यावर इथे चहा प्यायला नक्की आहे. मला आणशील ना? अरे विषय भाई, तुझ्याशिवाय चहा थोडी बनणार. तुझाच तर संसार थाटायचा मला इथे, आणि अशी काय करते माझ्या सोन्या. मच्छर चावायला लागले. तुमसे ना हो पाएगा, हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा. टोस्ट, गार्लिक टोस्ट.
तर आमची आता चाय झाले मस्तपैकी. चाय झालेत, आपले गार्लिक टोस्ट पण हे करून झालेत. आता एक चुकी झाली की आम्ही गाळणी नाही आणले. प्लीज तुम्ही लक्षात ठेवा आणि आमच्या ह्या चुकीकडनं तुम्ही शिका. तर गाईस, आमची चहा तयार झालेली आहे. तर गाईस, हे झाली आपली चहा आणि हे आपलं गार्लिक टोस्ट. खूप सोपी रेसिपी आहे पण टेस्टला एकदम ऑसम आहे. तर पहिला आपण टेस्ट विचारूया आपल्या भावाला. भाव, काय वाटतं, कसं वाटतं तुला? मस्त झालं. चांगला. ॲज अ टेस्ट कसं वाटतंय तुला? टेस्ट पण चांगली झाला. मग तुझ्या मते सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे की नाही? नक्की. अरे थांब जरा, खाऊन घे मग बोल. नक्की करा, कारण की टोस्ट आपल्या घरात असतं आणि गार्लिक तर सर्वांच्याच घरात असतं बऱ्यापैकी. तर एवढं काय सामग्री असे काय वेगळी काय लागणार नाही बनवायला. बरोबर आहे. आणि असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही बटरच वापरा. बटर नसेल, तुम्ही घरातलं हलकंसं तेल किंवा तूप. चाय बघ. हो, चायची टेस्ट खरंच सांगतो तुला भाई, आज स्वर्ग प्राप्त होईल. जेवढा वेळ घेतले त्याच्या हिशोबाने चाय पण झाली ऍक्च्युली झाली आहे. जो फ्लेवर येतोय चहाला, स्मोकी फ्लेवर येतोय, ऍक्च्युली स्मोकी फ्लेवर येतोय आणि जी टेस्ट भेटली आहे मस्त लागते. तुम्ही नक्की या खायला आमच्यासोबत आणि घरी ट्राय करा. तुम्हाला सुद्धा समजेल की हे किती सोपं आहे आणि किती क्विक आहे आणि घरात सगळ्यांना आवडेल. खरं सांगतो, तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा, मस्त आहे. मग असं वाटलं होतं की आम्ही उगाच एवढा लांब आलो चाय पिण्यासाठी, पण आता वाटतंय की ते वरती नाही. मगाशी काहीतरी कारण वेगळी होती, कारण की भरपूर वेळा ती आग पेटत नव्हती, लाकडं ओली होती पावसामुळे, पण सर्व वरती नाही. भाई, ही जर चहा आपण बनवली आणि आपल्या बायकोला दिली, पाय धुवून पाणी. हा स्वप्न बघायला खूप आवडतं आणि स्वप्नात रंगायला तर भरपूर आवडतं. बरोबर, आणि मी पूर्ण सुद्धा करतो, फक्त माझा भाऊ स्वप्नातच बघतो. आणि हे जरासं आणि हा जरासा सत्यानाश केलेला आहे भावाने. आणि जसं हे थोडं क्रिस्पी झालंय टोस्ट, जे आम्ही थोडस हे आगीवरती हे केलं. मस्त वाटतंय बा. काय वाटतं बा? कधी विचार केलेला की हे असे नॉर्मल टोस्ट आपण असे करून खाऊ शकतो? मग म्हणून तर तुझा माझ्यासोबत ठेवलाय. बरोबर, समजलं. 5 वर्ष घरातल्यांनी का घातली? घराने घातली, पण त्यांना कधी असं बनवून दिलं का? हे ट्राय केले खूप, फक्त तूच नवीन आहेस. तरी पण घरात त्यांचा विश्वास उडाला तुझ्यावर. हा, पण तुला बघून त्यांचा विश्वास पूर्ण प्राप्त होईल. मला पुन्हा पुन्हा विश्वास वाढेल त्यांचा माझ्यावर. तर तुम्ही नक्की या चहा बियाला, टोस्ट खायला. गार्लिक टोस्ट मस्त झालंय. तुम्ही घरी ट्राय करा आणि फील घ्या, टेस्ट घ्या कसं आहे, काय तुम्हाला सुद्धा आवडेल ते. तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटू. आता आज चहाचा बेत झालेला, गार्लिक टोस्ट हे खाण्याचा बेत ह्या अशा प्रकारे झाला की निघता निघता मी माझ्या दीदीला फोन केलेला. तुम्हाला एक सांगायचं झालं तर त्या दीदीने मला आठवण करून दिलेली की ही गोष्ट आपण गावी बनवलेली. तर थँक्स त्या दीदीला की तिने हे आठवण करून दिली आणि आज एवढी सुंदर रेसिपी आपण इथे बनवली. बघा, काव झालं, रात्र झाली आहे. घड्यात बघायला गेलो तर जेवणाची वेळ झाली ऍक्च्युली, आणि आम्ही जंगलात बसलो. आम्ही चाय पितोय. चाय पितोय गाडीच्या लाईटवर. ओळख असल्यामुळे ते बसायला पण जागा. येस येस येस, नक्कीच. चालेल, चला आपण भेटूया. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि चहा प्यायला नक्की या. आणि थँक्स फॉर वॉचिंग. नक्कीच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.